नमस्कार मित्रांनो, मी विजय. लाईफ अँड प्रॉब्लेम आयुष्य आणि अडचणी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्य आहे म्हटल्यावरती अडचणी असणारच आणि या जगात असा कोणच व्यक्ती नाही की ज्याला अडचणी नाही आहेत. प्रत्येकाला अडचणीला सामोरं जावं लागतं. आज आपण शेतकरी आत्महत्या या विषयावरती थोडी चर्चा करणार आहोत. शेतकरी हा आपल्या जगामधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शेतकरी आत्महत्या का करतो? त्याला आर्थिक अडचण आली असते, कर्ज झालेलं असतं आणि त्याला कोणताही पर्याय दिसत नाही आत्महत्येशिवाय. पण आत्महत्या हा कोणत्याच गोष्टीचा पर्याय नाही. आत्महत्या करण्यापेक्षा कोणत्या तरी व्यक्तीचा सल्ला घेऊन, विचारविनिमय करून त्यातून काहीतरी पर्याय मार्ग काढून त्या संकटातून बाहेर आलं पाहिजे. कारण का आत्महत्या कोणत्याच गोष्टीचा पर्याय नाही. दुसरी गोष्ट, 2 वर्षापूर्वी माझे विचार असे होते की शेतकरी आत्महत्या करतो तर त्यांनी LIC काढावी. कारण की LICमुळे त्यांच्या घरच्यांना प्रीमियम भेटेल व ते अडचणीतून बाहेर येतील. पण जेव्हा आत्महत्या करण्याची वेळ माझ्यावरती आली तेव्हा मला कळलं की त्यावेळी हे जग आणि त्यावेळी तयार झालेलं जग याचा काही संबंध राहत नाही. या जगाचा आणि त्या आपल्या जगाचा काही संबंध नसतो. आपल्याला तेव्हा एक नवीन जग तयार झालेलं असतं आणि तेव्हा काही आपल्याला सुचत नाही. फक्त आत्महत्या हाच एक पर्याय दिसतो. पण शेतकऱ्यांनी हा पण विचार केला पाहिजे की आत्महत्या केल्यानंतर मुळात शेतकरी आत्महत्या का करतो? त्याला अडचणी असतात, समस्या असतात, कर्ज वगैरे, त्यामुळे आत्महत्या करतो. पण आत्महत्या केल्यानंतर त्याची जी फॅमिली आहे त्याच्यावरती त्याचा काय परिणाम होतो? त्यांच्या अडचणी वाढतात, कमी होत नाही. उदाहरणार्थ, त्याच्या मुलाला शिक्षण बंद करावं लागतं, पैशासाठी कामाला जावं लागतं. मुलगी शिकणार असेल तर तिला कमी वयात लग्न करून द्यावं लागतं. तिसरा महत्त्वाचा विषय, समाज कुठल्या दृष्टीने बघतो? समाज फक्त हा बोलायला आहे, तुम्हाला नावं ठेवायला आहे, टोमणं मारायला आहे, पण तुम्हाला कोणत्याही गोष्टी सपोर्ट नाही करणार. आणि तुम्ही गेल्यानंतर तुमच्या फॅमिलीसोबत काय काय घटना घडू शकतात, त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, ह्या पण गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमच्या फॅमिलीचे जे प्रॉब्लेम आहेत ते वाढणार आहेत, कमी होणार नाहीत. माझी शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही आत्महत्या करू नका. एखाद्या व्यक्तीशी चर्चा करा व त्यातून बाहेर निघण्यासाठी पर्याय शोधा. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.